माझं नाव वनमाला वाक्षे आहे. माझं प्रगती महिला मंडळ आहे. त्यातून आम्ही बाळूमामा मंदिरापुढे आमरण उपोषण करण्याची हे केलं होतं, आज ठरवलं होतं. कारण की वेळोवेळी प्रशासनाला पत्र दिलं, तिथं दारू पितात लोक, मंदिरात महिलांना छळतात, महिलांना त्रास देतात, आर्थिक मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो तिथं. त्यामुळे आम्ही आज आमरण उपोषण करायचं ठरवलं होतं. काय काय प्रकार होतात तिथं महिलांना छेडलं जातं, महिलांचे विनयभंग केले जाते. त्या पुजाऱ्यांवर खूप क्रिमिनल केसेस आहेत, तरी पण ते तिथंच मंदिरात आहेत आणि त्यांना हटवून निर्व्यसनी पुजारी मंदिरात ठेवावं याच्यासाठी आमचं उपोषण होतं. कधीपासून हे प्रकार चालू आहे? 17 वर्षापासून ते मंदिर आहे. 17 वर्ष कधीपासून चालू आहे? त्यानंतर जवळ मला वाटतं 7 वर्षापासून असा प्रकार चालू आहे तिथं. म्हणजे अजूनपर्यंत कोणी आवाज नाही उठवलेला? ज्यांनी आवाज उठवला त्यांना मारले गेलेलं आहे मंदिरात. त्या मीटिंग लावायची, मीटिंगला बोलवायचं, मारायचं, डोके फोडायचे. आज पण 2 मुलांची डोके. काय नाव काय होतं जो मारहाण करत? शहाजी हेगडकर, तानाजी हेगडकर, नंतर धनाजी हेगडकर, बिरू बंडगर, असा त्यांचा ग्रुपच आहे. पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? पोलिसांनी आमच्याकडून 7 दिवसाचा नाही, पोलिसांनी आमच्याकडून 2 दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे. याआधी पण 1 वर्षापूर्वी पण त्याच ठिकाणी ह्याच गोष्टीसाठी उपोषण झालं होतं. परंतु गवंडी पोलीस स्टेशनचे सिनियर होते, काय सुदर्शन हानवटकर, त्यांनी त्या लोकांना परत मंदिरात घुसवलं, चाव्या दिल्या की जावा तुम्ही. ते काढले होते, ते नव्हते मंदिरात जात. जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढचा काय ॲक्शन असेल? जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सर्व महिला मंडळातले काही सदस्य लोक येऊन आत्मदहन करू, की एखाद्या महिलेच्या संरक्षणासाठी. माझं नाव विद्या कोळेकर. आम्ही धनगर समाज उन्नती मंडळाची मुंबई अध्यक्ष म्हणून कामकाज करते. मला बाळूमामा मंदिराच्या विशेष काही गोष्टी बऱ्याच काही माहिती पडल्या, की महिलांवरती बरेच विनयभंग होतोय, महिलांना त्रास दिला जातोय, इथं चोऱ्या होतात आहे, नको त्या म्हणजे दारू पिऊन वगैरे पुजारी तिथं दारू पिऊन पूजा करतात आहे, मुलींची छेड काढली जाते, विनयभंग होते महिलांचा. त्या संदर्भात माझ्या कानावरती आल्यानंतर मी याच्याविषयी फॉलोअप घेतलं, तर थोडाफार मला त्यामध्ये तथ्य दिसलं. त्याच्यानंतर मी ह्या महिलांना म्हणजे फोन केला, की ह्या संदर्भात असं झालेलं एक खरी गोष्ट आहे का? तर या महिलांनी हो म्हणून सांगितलं जे आहे ते. त्यासाठी मी आज ह्यांच्यासाठी आमरण उपोषणासाठी मी यांच्या उपोषणामध्ये सामील झाले आजच्या ह्याच्यामध्ये. जर ऐकलं नाही प्रशासन तर पुढचं नियोजन काय असेल? पुढे आमचं मंडळ मिळून त्यांना मदत करून आम्ही आत्मधनेचा इशारा देतो पुढे जाऊन मंडळाला. तसं मुलांना सेवेकरी मुलं येतात, त्यांना त्रास देतात तिथली लोक, त्याच्यामुळं मी यांच्याबरोबर सामील झाले. मुलांना ढोल वाजवणे, आत येऊ नये ह्याच्यासाठी कारवाई करतात ती लोक. शिव्यागाळ, पोरांना धमकी देणे, या असल्या गोष्टी होतात तिथं. स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे गोवंडी पोलीस स्टेशन, त्यांना तुम्ही काय मागणी करणार? मुलांना संरक्षण द्यावं, मुलांना आत जाण्यासाठी परवानगी द्यावी, तेवढ्यासाठी. विनयभंग होतात त्याच्यासाठी माझे मंडळ आहेत ना, ते करतात बरोबर सगळ्या गोष्टी. काय नाव तुमच्या मंडळाचं? प्रगती मंडळ.